फायनल ऑथॉरिटी हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. आता बातमी पुण्यामधून. पुण्यामध्ये भाजप नव्हे तर शिवसेनेकडूनच रवींद्र धंगेकरांना डावलण्यात येत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण भाजपने भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलंय अशी माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. तर शिवसेनेनेही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना यावरचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे धंगेकरांना शिवसेनेचं निमंत्रण दिलेलं नाही असं समजतंय. महायुतीत 35 ते 40 जागांसाठी शिवसेना भाजपकडे प्रस्ताव देणार आहे आणि रवींद्र धंगेकर मात्र 165 जागा लढवण्यावर ठाम आहे. शिवसेनेकडनं शिवसेनेच्या प्रदेश स्तरावरून मला असं वाटतं की या विषयामध्ये निर्णय होत असेल. कारण भारतीय जनता पार्टी म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ आहेत, चंद्रकांत दादा आहेत, माधुरीताई आहे, मी आहे, गणेश बिडकर आहेत, आमचे 5-7 लोक आहेत. आणि शिवसेनेकडनं पण मला जे समजतं की उदयजी सामंत आहेत, नीलमताई गोरे आहेत, बापू शिवतारे आहेत, शहरातले पण त्यांचे काही 2-3 जण प्रमुख असतील. आता शिवसेनेकडनं कोण येणार किंवा काय हा शेवटी निर्णय शिवसेनेचा आहे. त्यामुळे ह्या विषयात मी बोलणं उचित राहणार नाही. तर पुण्यामध्ये झालेल्या बैठकीसंदर्भात धंगेकरांवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणतात तेही पाहूया.